सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी वाटपापासून सुरू झालेला महायुतीतील शिंदे यांच्या शिवसेना विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष निवडणुकीनंतरही थांबायचं नाव घेत नाहीये. या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेनं राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्यासमोर महायुतीतूनच आव्हान उभं केलं होतं. मात्र या सगळ्यावर मात करत सरोज अहिरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. मात्र हा वाद केवळ निवडणुकीपुरताच होता असं नाही, तर हा महायुतीतील वाद आजही पाहायला मिळतोय. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे तो भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून. भगूर नगर परिषदेत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांची सत्ता आहे. त्यांनी ही पाणीपुरवठ्याची योजना आपल्या पाठपुराव्यानं मंजूर केलेली असताना या कामाचे श्रेय विद्यमान आमदार घेत असल्याचा आरोप केला. हा श्रेयवाद कुठेतरी थांबला पाहिजे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे. युती धर्म पाळताना प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळला पाहिजे. भगूर नगरपालिकेमध्ये निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे आणि निश्चितच मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे. शिंदे साहेबांच्या सोबत असताना वेगवेगळे प्रकल्प हे आदरणीय शिंदे साहेब, नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वतः मंजूर केलेले आहे. 2 दिवसापूर्वी शिंदे साहेबांनी सांगितलं की ही पाणी योजना मी दिली, बरोबर आहे, त्यांच्या लक्षात आहे आणि निश्चितच थोड्याच दिवसामध्ये बऱ्याच योजनांचं उद्घाटन करण्यासाठी, त्याचे भूमिपूजन करण्यासाठी शिंदे साहेब भगूरमध्ये येणार आहे. अजितदादा हे आमच्या म्हणजे युतीचे नेते असतील, परंतु युतीचे नेते असताना सुद्धा अशा कामामध्ये जे काम ज्याचं असेल त्याला त्याचं श्रेय, त्याला त्याचं हे धोरण, त्याचं ध्येय त्याच्यापर्यंतच सीमित राहिलं पाहिजे. कोणाच्याही कामावर कोणी डल्ला मारावा आणि कोणी काही हे करावं, येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. शिंदेच्या शिवसेनेनं या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानं संतप्त झालेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. भगूर नगर परिषदेतील पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम आपण कशा प्रकारे मंजूर केलं, सभागृहात या संदर्भात कशा पद्धतीनं आवाज उठवला, याचे व्हिडिओज त्यांनी अजित पवार यांच्यासमोर लावून दाखवले. इतकंच नाही तर अजित पवारांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती सरोज अहिरे यांनी केली. निवडणुकीतही आपल्याला त्रास दिला गेला, कार्यक्रमाला लोकांनी येऊ नये म्हणून रस्त्यात गुंड उभे केले, इथपर्यंतचे गंभीर आरोप सरोज अहिरे यांनी थेट जाहीर सभेतून केले. आपल्याला खूप नम्रपणे सांगू इच्छिते की पाणी पुरवठा योजना कशी कशी मंजूर झाली आहे या संपूर्ण फाईलचा प्रवास मी आपल्या समोर मांडणार आहे. कारण हा श्रेयवादाचा प्रश्न माझ्याकडून कधीच होत नाही. कारण इथून मागे 30 वर्ष आमदार होते. मी काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा. पाठपुरावा कधीचा 3-3 वर्षांचा आहे, 2-2.5 वर्षांचा आहे आणि कुठेतरी 4-6 महिन्याचं पत्र दाखवायचं आणि त्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचं. हे एक सत्र गेले 5 वर्षात सुद्धा दादा मी सहन केलेलं आहे. अशी काही लोक आहे, अशी काही अतृप्त आत्मे आहेत की ज्यांचं समाधान होत नाही आणि ही कशी काम करते आहे आणि कसं हिच्या मागे हा जनतेचा पाठिंबा उभा आहे तो तोडण्याचं काम काही लोक करत आहेत. माझी विनंती आहे दादा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सरोज अहिरे यांनी त्यांच्या भाषणात शिंदेच्या शिवसेनेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल अजित पवारांना लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर अजित पवारांनी देखील ही योजना कशी पूर्ण केली हे सांगताना सरोज अहिरे यांना घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगत पाठराखण केले. तर श्रेयवादावरून महायुतीत वाद होणार नाही याची दक्षता महायुतीतील सगळ्याच पक्षांनी घ्यायला हवी असाही सल्ला अजित पवार यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना दिला. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणं ही काळाची गरज होती. तसंच सरोजने सांगितलं तसं देवळाली नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार या नात्याने गेल्या 4 वर्षापासून त्यांनी जो सातत्याने पाठपुरावा केला आहे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत भगूर शहर पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. खरं आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, सगळ्या
घटक पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला आधार दिला पाहिजे, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. सरोजच्या ताईंच्या या सातत्याने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश येऊन आम्ही 24,37,00,000 रुपये रकमेची आम्ही ही योजना सुरू करतोय. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील हा वाद विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाला. मात्र निवडणुकीनंतर हा वाद संपेल असं चित्र असताना आता विकास कामांच्या श्रेयवादावरून हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. वरिष्ठ पातळीवर युती आघाड्या होत असल्या तरी देखील स्थानिक पातळीवर मात्र महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये हा वाद अधिक चिघळला तर नवल वाटायला नको. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.